हॅलो नमस्कार। आज मी तुमच्यासमोर सिंपल रेसिपी घेऊन आली आहे। ढोकळा आपण हर एक प्रकारचे खाल्ले आहे। रव्याचा ढोकळा आणि डाळीचा सुद्धा आपण ढोकळा करतो, परंतु यामध्ये मी कोणत्याही डाळीचा ढोकळा न करता आज तुम्हाला दलिया आणि ओट्स याचा ढोकळा करून दाखवणार आहे। अतिशय हेल्दी आहे आणि तसाच पौष्टिक पण आहे। चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू। इथे 1 वाटी दलिया घ्यायचा आपल्याला। तुम्ही कोणत्याही वाटीने घ्या, पण त्याच वाटीने आपल्याला पूर्ण माप घ्यायचं आहे। आता इथे मी मोठीच अशी वाटी वापरली आहे। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि पाणी टाकायचं। त्यामध्ये 2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। पहिलं पाणी फेकून द्यायचं आणि परत त्यामध्ये पाणी टाकून असं 2 पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे। आता आपला दलिया धुवून झाल्यानंतर आपल्याला 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता ज्या वाटीने आपण दलिया घेतला किंवा सोजी, त्याला सोजी पण म्हणतात, तर त्याच वाटीने आपल्याला ओट्स पण घ्यायचं आहे, अर्धी वाटीच्या कमी। आता 15 मिनिटं आपले झालेले आहे आणि नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे। सुरुवातीला काय करायचं, बारीक करून घ्यायचं। आता दलिया पूर्ण आपला छान बारीक झालेला आहे बघा। अशा पद्धतीने पाणी टाकायचं नाही, तसंच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला ओट्स टाकायचे आहे आणि त्याच वाटीने आपल्याला दही पण घ्यायचं आहे। दही अर्धी वाटी पाऊण वाटी घेऊ शकता, पण थोडंसं फ्रेश दही घ्यायचं आपल्याला आणि परत आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। आता तिन्ही साहित्य टाकून आपण छान फिरून घेतलेलं आहे। आता त्याचमध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन टाकायचं आहे। कलर येण्यासाठी थोडेसे हळदीचा वापर केलेला आहे आणि मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघा। अशा पद्धतीने आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे आणि नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं। त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आणि परत थोडंसं मी हळद टाकली होती आणि बाकीचं बॅटर मी बाजूला काढून टाकलेलं आहे। आणि त्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे। इनो टाकल्यानंतर लगेच आपल्याला प्लेटमध्ये ते बॅटर टाकायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला आधीच पूर्वतयारी करायची, गॅसवर पाणी मांडून ठेवायचं। आता हा ढोकळा अतिशय झटपट होतो आणि 10 मिनिटांमध्ये होतो। हेल्दी आणि पौष्टिक आहे। तुम्ही मुलांना सुद्धा शाळेच्या टिफिनमध्ये सुद्धा करून देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला सुद्धा अतिशय सुंदर आहे। आता 10 मिनिटं आपले झाल्यानंतर चेक करून बघायचं आपण। ढोकळा खरोखरच अतिशय सुंदर झालेला आहे। त्याला स्पंज सुद्धा खूप छान आलेला आहे। कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा ढोकळा आपण दलियाचा केला किंवा त्यामध्ये ओट्स टाकून आपण केलेला आहे। खूपच सुंदर झालेला आहे। आणि नंतर काय करायचं, थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यावरच आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे। आता थंड होण्यासाठी आपल्याला एका स्टँडवर काढून घ्यायचं आहे बघा। मी तुम्हाला जवळून दाखवत आहे। अशा पद्धतीने आपला हा ढोकळा झालेला आहे। आता पूर्ण मी थंड होऊ देणार आहे। थंड झाल्यावरच त्याचे आपल्याला काप करायचे आहे। आता त्याला आपण फोडणी सुद्धा देऊ। फोडणी बिलकुल सिंपल आहे। तेल, जिरं, मोहरी आणि तीळ टाकून, कढीपत्त्याची पानं टाकूनच आपण फोडणी टाकलेली आहे। बाकी त्यामध्ये काहीच टाकायचं नाही बघा। अतिशय जाळीदार झालेला आहे, स्पंजी पण झालेला आहे बघा। मी तोडून दाखवत आहे त्या पद्धतीने आणि पचायला खूपच हलका आहे। कोणतीच आपण त्यामध्ये डाळीचा उपयोग केला नाही ना, कोणत्याही तांदूळाचा सुद्धा उपयोग केला नाही आपण। आता हा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये करून देऊ शकता किंवा संडेला केव्हाही तुम्ही 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता करून देऊ शकता आणि खूप झटपट होणार आहे, इन्स्टंट आहे। याला भिजू द्यायची काही आवश्यकता नाही। बिलकुल 10 मिनिटांमध्ये रेस्ट केला की लगेच हा आपला ढोकळा होतो। आता मी तर खात आहे, पण तुम्ही नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मस्त का आनंदी राहा।